राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये वाद झालेत। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयनं बोलायला लावलं असं विद्यार्थिनीनं म्हटलंय, तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे घटनास्थळी पोहोचले। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागतो। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं, या भगिनीला मारलं आमच्या। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवरनं खणखण शिव्या दिल्या त्या मुलांनी। आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट दिली। अतिशय भीतीचं वातावरण आहे। राहुलजी काय म्हणत असतात, डरो मत। आमचे कार्यकर्ते एनएसयूआय असेल किंवा युवक काँग्रेस असेल, ते अजिबात घाबरणारे नाहीये, पण हे जे वातावरण इथे निर्माण करताय ते अतिशय वाईट आहे। तुम्ही म्हणताय की युवक आपला पुढचा काळ आहे आणि युवकांनाच घाबरवण्याचं काम करतायत। अतिशय खराब आणि खूप वाईट अवस्था इथे आहे। छात्राओं को मारा जा रहा है। जिस तरह से राहुल जी कहते हैं, आरएसएस वाले बोलते हैं कि हमें कैसे जीना है, हमारा सत्य क्या, ये आरएसएस वाले बताएंगे। उसी तरह से बोल रहे हैं बच्चों को वीडियोस बनाओ। हमने बहुत बड़ा एहसान कर दिया, अब वीडियोस बना